प्लॅनिंग होतं तुझं अथर्व? हा, त्यांना बँगलोरला पाठवायचं, पण ते दोघं जर का तिकडे गेले असते तर हेच होणार होतं. ती माया आणि ती नर्मदा, त्यांचं हेच प्लॅनिंग सुरू आहे. कळत कसं नाहीये तुला? आणि तुझी बायको रामपुरे घराण्याची सून, ही मुलगी मनात राग धरून बसलीये आणि आपण आपल्या खानदानाचं नुकसान करतोय हेही कळत नाहीये तिला. आई तू शांत शांत ये, तू बस आधी. नाही, मला नाही बसायचं. कशी शांत होऊ मी अथर्व? त्या सगळ्यांना माहितीये की मीरा मूल जन्माला घालणार नाहीये याची खात्री पटली आहे त्यांना. तू त्यांना घराबाहेर काढायला निघालास आणि ते आपल्याला कमी लेखण्यासाठी, आपल्या घरावरती राज्य करण्यासाठी प्लॅनिंग करतायत. आणि तुम्ही आई तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? तू ओव्हर थिंकिंग करतेस. तसं नाही अथर्व. तुला कळत कसं नाही अथर्व? वेळ फार कमी आपल्याकडे. तू आणि मीराने मिळून काहीतरी निर्णय घ्यायला हवा, नाही तर भविष्य खूप भयानक आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्ही जर का मूल जन्माला घातलं नाही तर वेदाचे बाबा, वेदा तुमची खोलीत वाट बघते. आई आई मी वेदाला बघून येतो आणि आपण बोलू यावर, सविस्तर बोलू. ओके, येऊ मी? हो आई. हो.